नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राऊत काव्या कृषी किसानमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दरवेळी नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। आणि हे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्कीच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर शेअर देखील करा। आता आपण आजचा व्हिडिओ आज बनवणार आहे, हा व्हिडिओ तणनाशका संदर्भात आहे। आता सध्या भात लावणी सीझन संपलेला आहे, भुईमुग पेरणी बऱ्यापैकी चालू आहे। काय जणांची पेरणी करून एक 10, 15, 20 दिवस होऊन गेलेले आहे। तर आपल्याकडे भुईमुग पेरणीनंतर मेन येणारी समस्या म्हणजे तण नियंत्रण, म्हणजे भुईमुगात वाढणारं गवत आणि हे तण नियंत्रण कसं करायचं ह्याचा मोठा समस्या निर्माण होत आहे। आणि सध्या आपल्याकडचा लेबर प्रॉब्लेम बघता, कामगारांची कमतरता बघता त्या तण नियंत्रण करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची गरजेचे आहे। म्हणून शेतकरी पेरणीनंतर प्रामुख्याने 2 प्रकारची तणनाशकं भुईमुग पिकात वापरली जातात। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे आपल्याकडे जी प्रॅक्टिस आहे, जी शेतकरी आज वापरतायत ते म्हणजे गोल नावाने प्रसिद्ध असणारं ऑक्झोक्लोरोक्विन, म्हणजेच तुम्ही मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने गोल, ऑक्झिमार असे वेगवेगळे नावाने मिळतील। त्याच्यामधला कंटेंट हा ऑक्झोक्लोरोक्विन 23% हा कंटेंट आहे। आणि हे जे तणनाशक आहे हे पेरणीनंतर उगवणीपूर्वी म्हणजे पेरणी केल्यानंतर जमिनीत ओलावा असताना 24 तासात किंवा 24 ते 48 तासापर्यंत ते आपण फवारणी करायची आहे। याच्यामुळे तण उगवणीपूर्वीच तणाचा नायनाट होतो आणि जवळपास 50 ते 60% पर्यंत तणाचा बंदोबस्त करण्यास शेतकऱ्यांना मदत होते। त्यानंतर असा प्रादुर्भाव म्हणजे प्रश्न निर्माण होतो की त्यानंतर देखील काही तण उगवली जातात आणि ह्या तणांचं नियंत्रण कसं करायचं, तर त्याच्यासाठी पर्याय म्हणजे हे एक दुसरं तणनाशक आहे। हे तुम्ही बघू शकता, आयरिश, UPLचं आयरिश हे एक तणनाशक हे अशा प्रकारे काम करतं की जे तणनाशक वापरल्यानंतर देखील तण जे राहतं, तण उगवून येतं, ते तणनाशक नियंत्रण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। आणि हे तणनाशक भुईमुग पिकामध्ये सोयाबीन, उडीद म्हणजे आपल्याकडे प्रामुख्याने भुईमुग आहे म्हणून आपण आता भुईमुगाविषयी बोलतोय। भुईमुग पिकामध्ये उगवणीनंतर साधारणतः 21 दिवस पिकाला पूर्ण झाले, 21 ते 25 दिवसानंतर आपण हे वापरायचं आहे। म्हणजेच काय होतं, 21 दिवसानंतर पीक थोडंसं ताण सहन करण्यास परिपक्व होतं आणि अशा वेळी ट्रेस सहन करू शकतं। अशा वेळेस 20 दिवसानंतर 21 दिवसानंतर आपण हे तणनाशक वापरायचं आहे। ही वापरण्याची पद्धत अशी आहे की ह्याचं प्रमाण एकरी 400 ml आहे। म्हणजेच आपण 1 लिटर पाण्यात 2 ml म्हणजे पाठीवरच्या 20 लिटरच्या पंपाला 40 ml टाकून फवारणी करू शकतो। हे तणनाशक मारताना काळजी काय घ्यायची आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलेही तणनाशक मारताना जमिनीत ओलावा असणं फार गरजेचं असतं। आणि जर ओलावा असेल तर तुमचं तणनाशक पूर्णपणे काम करतं। एखादी जमीन कोरडी ड्राय असेल तर पाण्यात सध्या पाऊस पडत असतो, पाऊस पडल्यानंतर लगेचच त्याची एक 4-5 तासानंतर किंवा त्या दिवसात ओलावा असताना फवारणी करून घ्यावी। हे तणनाशक मारल्यानंतर तुम्हाला उभ्या पिकातील म्हणजे भुईमुगाला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचत नाही, तर भुईमुगाच्या आतमध्ये असं तण पूर्णपणे मारलं जातं। हे तणनाशक फवारणी केल्यानंतर तुम्ही म्हणायचं दुष्परिणाम तसे भुईमुग पिकावर होत नाही, पण थोड्याफार प्रमाणात ट्रेस म्हणजे ताण जाणवतो। हा ताण दूर करण्यासाठी याच्यामध्ये एखादं अॅमिनो बेस जर टॉनिक वापरलं तर तुमचा ताण, पिकावरचा ट्रेस देखील कमी होतो व पिकाला ग्रोथ आहे ना ती फास्ट ग्रोथ व्हायला पुन्हा सुरू होते। म्हणजे थोडं काळ जशी ग्रोथ थांबल्यासारखी होते ना, ती तुम्ही एखादं टॉनिक स्प्रे घेतल्यानंतर ती चालू होते। म्हणजेच काय, ह्याच्या फवारणी करत असताना याच्यासोबत एखादा टॉनिक जर तुम्ही घेतला तर तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतील। आणि या प्रकारे जर तुम्ही तणाचं नियंत्रण केलं तर तुमच्या उत्पन्नात देखील भरघोस वाढ होईल व तुमचं वेळ, पैशाची देखील बचत होऊ शकते। धन्यवाद।